घरातलं थोरलं कुटुंब आता आपल्या सोबत आहे. सौ प्रेरणा आणि राजेंद्र नारकर. नमस्कार. जाऊबाई, आता मला यांचा स्वभाव सांगा, कसा आहे मिस्टरांचा? यांचा कधी शांत वागतात तर कधी असं पटकन भडकतात. पटकन भडकतात? हा. म्हणजे? एकदा मी लग्नाला चाललो होतो तेव्हा ब्रेक दाबला आणि कोणी ब्रेक दाबला? ड्रायव्हरने बसमध्ये. माझ्या मुलाला लागलं इकडे, तेव्हा एवढ्या जोरात माझ्यावर भडकले की मला मग ब्रेक ड्रायव्हरने दाबला, मुलाला लागला आणि तुम्ही यांना ओरडला? तिने व्यवस्थित घेतलं नाही तिला ना. अच्छा. त्यामुळे ते सीटवर आपडला तो. बर. पडल्यामुळे त्याला लागलं तर रडायला लागला ना. मग मुलगा तुम्ही का नाही घेऊन बसला? ती घेऊन बसली होती ना. तुम्ही पण घेऊन बसला असतात? मी साईडला उभा होतो. असंच करतात का घरात पण? होतं हो, खूप वेळा असं होतं की ते भडकतात पटकन आणि मला वाटतं त्यांनी नाही म्हणजे भडकायला पाहिजे. बर. यांचा स्वभाव कसा? ते काय तसं शांत आहे, असे काही भडकत नाही. मी भडकलं तरी ती शांत असते. बर. मी असं काही जास्त नाही बोलणार, तेवढ्या बोलले की गप. आग आणि पाणी असा संयोग झालेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये तुमच्यात. आणि कुठला एखादा धमाल प्रसंग आठवतो का आयुष्यात घडलेला? तिकडे फजिती झाली आमची. म्हणजे पुढे आम्ही लग्नाला निघालो होतो म्हणजे नातेवाईकांच्या, आणि माझे कपडे इस्त्री केले नव्हते. त्यामुळे ती फजिती झाली. निघते वेळी कपडे बघायला इस्त्री नाही केलेले. मग तसेच घालून गेलात? नाही, दुसऱ्या लगेच जाऊन मी घेऊन आलो. मग घेऊन म्हणजे कुठे जाते वेळी यांची अशी गडबड असते, कुठे जायला स्वतः तयार होणार नाही. फिरायला चला नाही, टीव्ही बघायचा म्हणजे हे करायचं. कुठे जायला तयार नसतात कधी, म्हणजे सतत नाही म्हणतात फिरायला जाऊया, इकडे जाऊया, निदान मुलांसाठी तरी जाऊया. आपण त्यांना नेल्याशिवाय कसं समजणार त्यांना तरी इकडे कुठे असं. तर म्हणजे पहिलं उत्तर नाही, नको. मग नंतर मी म्हणणार हा नाही आपण गेलो तेव्हा हा असं यांचं. वहिनींच्या मनातल्या इच्छा जरा पूर्ण करा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता पैठणी जिंकल्यावर तर इच्छा पूर्ण केल्याच पाहिजेत असं त्यांचा म्हणजे हक्क आहे. छान तुम्ही बोललात, छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता मस्त एक राऊंड खेळायचा आहे. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेत, तुम्हाला पटापट शोधायचे, बक्षिसं जिंकायला पाहिजेत. शुभेच्छा. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे. तुमची दोन्ही मुलं तृष्णा आणि रोनक यांना आवडणारा एक पदार्थ. वेळ सुरू होते आत्ता. पटकन शोधा, मुलांना काय आवडतं? सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ. वेळ संपली. या केळी उत्तर होतं. सोपं होतं, चुकलं नका, घाबरू नका. आहे आणखीन एक आहे, पुढचं शोधा. या जागेवर फक्त मिस्टरांचाच अधिकार आहे. वेळ सुरू होते आत्ता. पटापट शोधा, कोणती अशी जागा आहे? पटकन. कोणती गोष्ट फक्त मिस्टरच करतात घरात? वेळ संपली. या बरोबर गेला होता, पण आता एक छोटा ड्रॉवर आहे, तो खोलला असं त्याला कार्ड लावलेलं होतं देवाऱ्याला. दोन्ही बक्षिसं घालवली, त्याच्यामुळे आता मी तुम्हाला देतोय खूप साऱ्या शुभेच्छा. घरातलं धाकटं कुटुंब आता आपल्या सोबत आहे. सौ ऋतुजा आणि राकेश नारकर. नमस्कार. खूप साऱ्या तक्रारी आहेत बरं का यांच्या. अशा मगाशी कान सांगितलं यांनी मला. त्या म्हणाल्या मी कॅमेरा सुरू होऊ द्या, सगळ्या तक्रारी सांगते बरोबर. सांगा आता वहिनी, बोला. रोज सकाळी लवकर उठलं ना की आपण काय नाही धावायचं, कामावर जायचं आणि संध्याकाळी उशिरा यायचं. आलं की मॅच, दुसरं काय नाही, फक्त मॅच. तुमच्याशी बोलत नाही? बोलायला वेळ नसतो. टीव्हीच्या पुढे असल्यानंतर जेवण पुढ्यातलं उठून टाकण्यानंतर कळणार नाही. आणि मग मी बोलले ना, मग जेवायला पण नको देऊ मला असं म्हणणार. बर. आणखीन काय भरपूर आहे सांगणार. सांगा, आणखीन सांगा, खूप सांगा. फिरायला जायचं तर कायम काय ना काहीतरी अडथळा. शिर्डीला जायचं 5 वर्ष झाली. जायचं अगदी ठरतं आणि आयत्या वेळेला काही ना काहीतरी भीत येतो. आता अगदी 8 दिवसांनी जायचं ठरलंय आमचं. बरं. पण मला वाटत नाही, जेव्हा जाईल तेव्हा मी म्हणेन बा जाऊ. तर बघू काय फायरिंग तुमच्यावरती आहे. कसं आहे, आता हिला मी तयार केलं जातं, आता संडेला जायचं यावेळेला. तर हिने बोली जायचं बोली, पण इथे आता मैत्रिणी बोलल्या की आम्ही पिकनिक जातोय, म्हणून ते कॅन्सल झालं आता. अच्छा. मग हिच्या नशिबात ते नाहीये. नशिबात नाहीये, त्याला काय करू. असं त्यांचं म्हणणं की काय आलं की बघ आता म्हणजे ऍक्च्युली आमच्या इथे सगळ्या लोकांनी ठरवलं की आपण जाऊया फिरायला. मग त्यांना मी होय म्हटलं, जाऊन दे म्हटलं. त्यांना म्हटलं तुम्ही छोट्या पोरग्याला सांभाळा ना एक दिवस घरात, बघा काय असतं. आम्ही रोज मी सगळ्यांना वाटतं काय घरात असते, हिला काय काम नाही असं सगळ्यांना वाटतं. कोण बोलतं? आमच्या घरात सगळ्यांना वाटतं, सगळी माझी जाऊ पण नोकरी करते, मी एकटीच घरात, म्हणजे मला काही काम नसतं घरात. म्हटलं एक दिवस पोरग्याला सांभाळ म्हणजे कळेल ना काय काम असतं ते. अच्छा.
अहो जाऊबाई तर किती पोरं सांभाळ, नर्स आहेत त्या, त्यांना जास्त अनुभव दुसऱ्यांची आहे. पोरं सांभाळणं ते पैसे घेतो आपण, आम्ही घरात सांभाळतो ना, त्याला किंमत नसते. बरोबर आहे. इकडे त्याचे पैसे मिळतात, इकडे पैसे मिळत नाहीत. आयुष्यात एखादा लक्षात राहिलेला धमाल प्रसंग आहे का यांच्याविषयी? आहे म्हणजे नवीनच लग्न आलं होतं पहिल्यांदा. आता गणपतीला म्हणजे तेव्हा मी गरोदर होती पहिल्याच वेळेला. हा तर आम्ही गणपती बघायला म्हणजे मुंबईत गणपती कधी बघितले नव्हते मी, नवीनच आले होते ना लग्न. तर आम्ही गणपती गावाला ते मोठे दिराने गेलेले, आम्ही गेलेलो सार्वजनिक गणपती बघायला. तर गणपती बघायला गेलो तर तिथे गणपती बघता मला म्हटलं थांबूया बसूया तिथे गप्पा मारत. मग गप्पा मारत बसतो, छत्री होती, पावसाचे दिवस होते, छत्री ठेवली बाजूला आणि नंतर माझ्या लक्षात नाही घ्यायचे आणि हे पण पुढे गेले, मी चालत चालत गेले आणि तेवढं पाऊस आला रस्त्यात आणि नंतर लक्षात आलं छत्री उठाय म्हणून त्यांनी मला तिथंच उभं केलं आणि पावसात आणि ते छत्री आणायला ते स्टॉपला गेले. छत्री मी आली नाही, मी म्हटलं बायकोपेक्षा छत्री महत्वाची. मला मुंबईचे रस्ते पण माहित नव्हते. छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता एक मस्त राऊंड खेळायचा आहे. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेत, पटापट शोधा. बक्षीस येतात त्याच्यामध्ये, सोडायचे नाहीत बक्षीस. खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंसाठी आता पहिलं क्लू आहे, मिस्टरांनाच लागणारी एक गोष्ट. वेळ सुरू होते आता. कोणती गोष्ट आहे ही? गोष्ट फक्त मिस्टरांनाच लागते, बाकी कुणालाही नाही त्याचा उपयोग होत. कोणती गोष्ट आहे? दररोज लागते. वेळ संपली. या ते कळलं आम्हाला, नाही मिळालं. आईस टी आहे घरामध्ये, आईस टी त्यांच्यासाठी नीट बघायला पाहिजे होतं. त्या बाटलीलाच कार्ड चिकटवलेलं आहे. परत बघा आता जाऊन. पुढचं शोधा. दिवाळीची खरेदी. वेळ सुरू होते आता. व्यवस्थित शोधा. क्या बात आहे. मला वाटलं आता पण सोडताय, नाही मिळत. नशिबात एक बक्षीस आहे. बघूयात काय बक्षीस आहे. आणि वहिनींना मिळत आहे कॅसेरॉल सेट. अभिनंदन. आणि आता 10 बोनस मार्क आहेत सासूबाईंच्या हातात. बघायचंय आज कुणाला मिळतील. हे घ्या कार्ड. दोघींपैकी एकीचं नाव लिहा बरं का. गुपचूप सांगू नका, घाबरतात सासूबाई बघायला. काय काय मला माझ्या मागे खुणवत आहे असं नाही चालणार. त्यांना प्रेशर नाही द्यायचं.